कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. किती पर्सेंटेज मिळाले? 4.5%. छान छान. तर इथे माझ्या बहिणीची मुलगी श्रावणी ही 12वीला होती आणि तिचा आज रिझल्ट लागणार होता, त्यामुळे आम्ही तिला व्हिडिओ कॉल केला होता आणि व्हिडिओ कॉलवरती ती तिचे पर्सेंटेज सांगत होती. तिला 84% मिळाले. मला खूप आनंद झाला आणि त्यासाठीच आम्ही तिचं अभिनंदन करत होतो. तर यावर्षी जे जे विद्यार्थी 12वीला बसले होते त्यांना सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. केतू ये बाळा, कुठे आहेस तू? हॉलमध्ये बस, ये. तर आता मी बघतोय मूवी फिदा. मूवी बघत बघत आता मी जेवून घेतोय. पिलू ये ना पिलू. चला मंडळी, मी आता मस्त अशी गरगट्टी पालकची भाजी खाऊन घेते. आणि इथे मस्त अशी खोबऱ्याची चटणी पण केलेली आहे. तर आता मी आणि केतू निघालेले आहेत बाहेर. केतूला काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि मला मार्केटमध्ये भाजी वगैरे पण आणायची. तर चला. अशी 299 MRP आहे. डिस्काउंट येईल 10% वगैरे. डिस्काउंट किती होती? 299. त्याच्यावरती चेहऱ्यावरती लागणार नाही पाहिजे. असं आहे. माझ्या तर लक्षात नाही आहे. माझी स्किन आय थिंक थोडीशी ड्राय आहे. टी झोनवर येत होता ऑइल, पूर्ण चेहरा ड्राय. बऱ्यापैकी ड्राय पण वाटते. ऑइल नाही होतं चेहऱ्याला. ड्रायला कोणती संपते? ड्राय स्किन मला तर थोडा नॅचरल, थोडा लावलाय तुम्ही वाटतं. आपण सेम येतो ना माझ्या वाटते बरोबर. तेवढंच लावलं ना त्याने? तेवढंच लागावं लागलं ना? सेमच वाटतं ना? कन्सिलर आहे. तर इथे मी द ब्युटी बँडमध्ये आलेली आहे आणि माझं नेहमीचं जे ब्युटीचं प्रोडक्ट आहे ते संपलं होतं. तर यासाठी मी आज त्यांना पुन्हा एकदा व्हिजिट दिली, कारण बऱ्याच गोष्टी माझ्या संपल्या होत्या. तसं तर मी डेली नाही लावत, पण डेली आता सध्या मी CC क्रीम वापरते, तर तीसुद्धा संपली होती. तर यासाठी मी इथे द ब्युटी बँडमध्ये आलेली आहे आणि ह्या ज्या मॅडम आहेत त्या आपल्याला आपला स्किन टोन कसा आहे त्या पद्धतीने आपल्याला ते प्रोडक्ट सांगतात. तर इथे मी लॅक्मेचंच प्रोडक्ट घेतलेलं आहे सगळं. तर तुम्हाला मी हे सगळं प्रोडक्ट घरी गेल्यावरती नक्की दाखवेन. ब्लॅक पाहिजे.
छोट्या पोरांचं पैंजण नाही येत ना एवढी नाही म्हणजे चालेल म्हणजे ते हे नाही करायचं काय करायचं तुम्हाला ओपन करताना कमी म्हणजे आजपर्यंत आहे ना आमच्या टेस्टर नाही नाही सांगतो जास्त आता एवढं ओपन करून केलं तर खूप नाही नाही ते समजलं आहे ना तर चला आता मी पटपट स्वयंपाक करून घेते माझ्यासाठी आणि केतूसाठी भाकरी करते आणि सकाळची पालकची गरगट्टी भाजी तशीच राहिलेली आहे तर त्यामुळे आता मला भाजी वगैरे काही करायची गरज नाही आहे तर चला पटकन स्वयंपाक आवरून घेते आणि तिथून बघू शकता मस्त अशी भाकरी फुलली आहे तर आता पटपट आवरून घेते मी तर आता माझं आणि केतूचं जेवण झालेलं आहे आणि आता मी इथे फालुदा मिक्स बनवते केतूला फालुदा खूप आवडतो घरच्या घरी केलेला तर आता इन्स्टंटमध्ये आणलेला आहे तर पटकन आता मी हा फालुदा तयार करून घेते तर चला तर आता इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध मी ऑलरेडी तापवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास भरून पाणी घालायचं आहे आणि आता आपण ह्याला छान असं उकळून घेऊया तर आता दुधाला छान उकळी आलेली आहे तर आता आपण यामध्ये फालुद्याचं मिक्सचर घालूया आणि आता आपण हे छान असं घट्टसर होईपर्यंत आता आपल्याला याला अजून शिजवून घ्यायचंय तर मस्त असं आता आपला फालुदा तयार होणार आहे थोड्या वेळातच अजून 7-8 मिनिटं आता ह्याला मी शिजवून घेते म्हणजे फालुदा पटकन तयार होईल तर आता इथे तुम्ही बघू शकता ह्याला छान असं दाटसरपणा आलेला आहे आता जसं जसं हे थंड होईल तसं तसं हे दाटसर होईल तर आता ह्याला थंड करायचं आहे आता मी लगेच फ्रीजमध्ये नाही ठेवणार आहे रात्रभर त्याला असंच ठेवीन आणि थंड झाल्यानंतर मी पहाटे याला फ्रीजमध्ये ठेवीन तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट